काय रे कॉलेज पडून आलाय का कुलकर्णी बघा तिकडं इथं कशाला आलाय? अहो सहजच आलोय आम्ही इथं. इथं असंच येतात होय गाडीवर ना आलाय वाटतं रागू मैनाची जोडी. कोण रागू मैना? अरे आता तुम्हीच की. माझ्या घरचे माझ्या कुठल्या बी गोष्टीला नाही म्हणत नाहीत आणि जर का माझ्या घरच्यांना विरोध केला तर जितू काका आणि सुमन काकी आहेत ना ते मला सपोर्ट करणारच बघ. आपण शीतलीला आता जी सूट देतोय ना ती दिलीच नाही पाहिजे. तर तिचं वय पण असं आहे ना उगाच तिला कोण आवडायला लागलं कुणाच्या प्रेमात बिमात पडली ना तर आपलीच गोची होईल. तुझ्या माझ्या चांगलं ठेल सगळं. प्रेम हे एकदाच होतं आणि ते मी अशा मुलावर करीन की काय बी झालं तर बी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्या बरोबर राहीन आणि तो माझ्या बरोबर. जो माणूस स्वप्न बघू शकत नाही ना तो प्रेम बी करू शकत नाही कारण स्वप्न बघायला विश्वास लागतो आणि तो जर नसेल ना तर प्रेम होऊ शकत नाही. आजा तुला एक गोष्ट कळली का आपलं आजपर्यंत काय बी पटलं नाही पण प्रेमाबद्दल एकमेकांची मतं एकसारखीच आहेत. होय तू सांगितलंस ते खरं आहे. काय खरं? मी पण बघितलंय का मांजरी बरोबर. कुणाला? बोक्याला. कोणता बोका? अगं तूच आमच्या अजिंक्यांना बोका म्हणलीस ना. हा हा ते मांजरी बरोबर फिरतात. पण तू कोणत्या पोरगी बरोबर त्याला बघितलं? अगं ते माळावर प्रॅक्टिस करत होते ना तेव्हा मी बघितलं त्यांना एका पोरी बरोबर बोलताना. पुष्पे आवरलं का नाही तुझं? अजून हातरून टाकून झालं नाही. निस्त्या ऑर्डर सोडा तुम्ही माय लेकर. मी काय करते काय नाही ही बघण्यापेक्षा ना जरा भाच्यावर लक्ष ठेवा. आता काय केलं त्यानं? बघितलं ना जेवण केल्या केल्या लगेच देवळात गेला झोपायला. अगं मग जाऊ दे की रोजच जातोय तो. जाऊ दे की काय तिकडे जाऊन काय करतात काय नाही जरा लक्ष ठेवायला नको होय. तुम्हाला माहितीये का आता त्यांचं काय चाललंय ती? आता आणि काय केलं त्यानं? पोरींबरोबर पार्ट्या तर करत होतेच पण आता त्यांच्या बरोबर फिरायला बी लागलेत. अगं काय बडबडतीस तू? आजा कुठल्या पोरी बरोबर फिरणं शक्यच नाही. वाटलंच मला तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून. कुठल्या पोरीवर फिरत होता? त्या पवारांच्या शितली बरोबर. काय? नाही आजा असा नाही वागणार. तुला काय माहित ग? मला त्या सुमीनं नानीनं सांगितलंय दोघं बागेत भेटलीत आणि नुसती भेटली नाहीत पोलिसांनी बी पकडलं होतं म्हण त्यांना. काय? होय हे बघा आर्मीचं लफडं झालं पैशाचं आपण निस्तरलं. आता ह्या पुरी बाळींवरनं जर काही लफडं झालं आणि माझ्या दारापर्यंत जर आलं तर माझ्यासारखी वाईट नाही सांगून ठेवते. तुम्ही आणि तुमचा भाचा तिकडे राहण्यात राहा नाहीतर कुठं बी जा. आणि तसं बी आता त्यांचं वय झालंय लहानाचं मोठं केलं ना आपण आणि ती जर अशा भानगडी करून आपली इज्जत काढणार असतील ना तर त्यांना म्हणावं तुम्ही तुमच्या घरी जा तिकडे खटावला. तोंडाला येईल ते बोलू नकस. तुम्हाला माझंच तोंड दिसतंय. तुमचा भाचा बाहेर काय गुण उधळतय ना ते दिसत नाही तुम्हाला. आजा डोळा का मारतोय? काय राजा डोळा का मारतोय? रावल्या तर होप लागाच आहे. हाय काका मी काय केलं? ते हुबला के ते मला बी माहितीये पण तुझ्या डोक्यात काय? नाही काय नाही. काय नाही असं कसं? खुनवा खुनी चालली म्हणजे काहीतरी असेलच की. अरे काय नाही रे असंच वाटलं म्हणलं मावशीला अजून किती दिवस घरातली कामं करायला लागणार ना. आता घरातली कामं मी नाही करणार तर कोण करणार आहे? हा हा आता कसं मुद्द्याचं बोलला. हे बघा आता विकायचं सगळं सेट झालंय बरोबर. आता आर्मीचा जॉब बी त्याचा फिक्स झालाय. आता तुमच्या मदतीला कोणतरी आणलं पाहिजे का नाही? कुणाला आणता? अहो सून आणू की. सून होय? हा सुन होय. काय काय सुन आणूया की? हे आजा कशाला काय विषय काढतोयस? नाही म्हणजे नोकरी झाली आता छोकरी बघायला काय प्रॉब्लेम आहे?
तुला आर्मीच्या वर्दीत बघायची लय इच्छा आहे तिची आणि तिच्यासाठी तुला जावंच लागल. पण अरे मी गेल्या वेळी तर आईसोबत. अरे मी आहे की हं? मी तिचा मुलगा नाहीये का? आता आपलं स्वप्न म्हणून नाही तर मावशीचं स्वप्न म्हणून तुला ट्रेनिंगला जायचंय. आता एक मुलगा तिची काळजी घेईल आणि एक मुलगा तिचं स्वप्न पूर्ण करेल. पण मला सांगा, एक मुलगी वर्षभर बाईकवर बसते आहे न चुकता, मग तरी सुद्धा तुम्हाला हे टेन्शन होतं की हा विषय पुढे नेऊया? हे खरं 1 वर्षापूर्वी न्यायचा होता ना हा विषय पुढे. मला सांगा, हा होकार बिकार मिळेपर्यंत तुम्ही बाईकवर वगैरे काय बसला नाही? भेटत होतो. तुझा माझी मी जाते असं नाही, भेटत होता म्हणजे त्याच्यात कुठे खंड नाही पडला. आज हम उन बच्चों को ऐसा मजा चखाएंगे ना कि खेलना कूदना भूल जाएंगे, कह दे रहे हम. अम्मा रुकिए. अम्मा, वो पांडे जी के बच्चों ने कुछ नहीं किया. हेडलाइट हमसे टूटी. तुमसे टूटी? कैसे? छोटा सा एक्सीडेंट हो गया. मला भूक लागली. काय हवंय तुला? दूध. इथं दूध पिणार. त्यात चॉकलेट नाहीये. अगं फ्रीज मध्ये चॉकलेट आहे. मला कसं नाही दिसलं? पुढे पुढे बघा अजून किती फेऱ्या होत. आपला पाऊस आजारी पडत नाही आणि मला तर अजिबात नाही. पहिलवानांना पाऊस सहन नाही झाला वाटतं. हे पहिल्यांदाच झाले तुमच्यामुळे. મને ખબર નથી હું કોણ છું, મને ખબર નથી મારા મમ્મા કોણ છે, મારા મમ્મા કોણ કોણ છે, મારા ડેડા કોણ છે, મારા ડેડા કોણ છે. શાબાશ, તાલી તાલી. એ દીકરી અને ગાશ सांभाळे છે, એ તાલી બજા ને. 5 लाख नाही. मग चल ठीक आहे, 10 लाख, 15. मी सांगते